अहमदनगर मधील दिशा मुस्लिम मॅरेज ब्युरोच्या वतीने जलसा मुस्लिम रिश्तों का हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी अहमदनगर, पुणे, मुंबई, बीड येथील मॅरेज ब्युरोचे अध्यक्ष व मान्यवरांचे व्याख्यानही झाले। अहमदनगरमधील दिशा मुस्लिम मॅरेज ब्युरोच्या वतीने जलसा मुस्लिम रिश्तों का हा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला। अहमदनगरमध्ये प्रथमच असा मेळावा संपन्न झाला। यावेळी विवाहासाठी इच्छुक मुलामुलींची नाव नोंदणी करून घेण्यात आली। तसेच त्यांना लग्नासंदर्भातील रूढी, परंपरा, कायदा यांविषयी व्याख्यानही देण्यात आले। या मेळाव्यासंदर्भात युनुस तांबटकर यांनी अधिक माहिती दिली। 31 जानेवारी 2016 रोजी हा कार्यक्रम अहमदनगरच्या रहमत सुलतान फाउंडेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। अहमदनगरमध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम असा होत आहे। या कार्यक्रमामध्ये खुद्दामे मिल्लतचे पुणे येथील तसेच अहमदनगर दिशा मुस्लिम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मुस्लिम जे मुली आहेत आणि मुलं आहेत आणि ज्यांची लग्नांची अडचणी आहेत त्याकरता हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आणि यामध्ये सर्व लोकांना आपण बोलवले आहेत। यामध्ये लोक आपली आपली मनोगत व्यक्त करतील। तसेच ज्या मुली लग्नाला आहेत किंवा जे मुलं लग्न आहेत त्यांना आपण बायोडाटा घेतलेला आहे। तो बायोडाटा आपण लोकांना दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे ज्यांचे मॅच्युअर होतील आणि त्यापुढे पण आपण अशा कार्यक्रम आपण करणारच आहोत। आणि जे मॅच्युअर होतील त्यांनी ते एकमेकांशी आपसात बोलावे याकरता हा आपण जलसा मुस्लिम रिश्तों का हा असा एक कार्यक्रम अहमदनगरमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला आहे। दिशा मुस्लिम मॅरेज ब्युरोच्या वतीने आयोजित जलसा मुस्लिम रिश्तों का या कार्यक्रमावेळी पुणे, मुंबई, अहमदनगर व बीड येथील मॅरेज ब्युरोचे अध्यक्ष व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम मॅरेज ब्युरो मार्फत आत्ताच युनुस भाई यांनी सांगितल्याप्रमाणे मॅरेज ब्युरोचा एक मेळावा आपण घेतो। वास्तविक याला मेळावा किंवा मुस्लिम मॅरेजचा जलसा असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं एक ऐतिहासिक जलसा दिशा मॅरेज ब्युरोने घेतलेला आहे। आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे, नगर आणि सोलापूर इथून मॅरेज ब्युरो आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यामध्ये पालकांना आपल्या पाल्यासाठी भरपूर वय, त्याचं शिक्षण, मुलामुलींचं यानुसार चॉईस मिळणार आहे। आणि याचं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये हदीसची पुस्तके सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। ज्या प्रथा, रूढी आहे, परंपरा आहे, हुंड्याविरुद्ध हे आहे त्याची सुद्धा माहिती देणार आहे। आणि धर्मशास्त्रामध्ये जे सिम्प्लिफिकेशन ऑफ मॅरेज हे जे सांगितलेलं आहे ते अंमलबजावणीमध्ये कसं येईल याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत आमचे अध्यक्ष चांद रसूल यांच्या अध्यक्षतेखाली। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।